सर्व माता भगिनींना आणि मतदार बंधू भगिनींना माझा नम्र निवेदन आणि नमस्कार. मित्रांनो, मी मच्छिंद्र भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भटक्या जाती संघ आणि मंगळवेढ्याचा भूमिपुत्र म्हणून मंगळवेढा तालुक्याच्या ज्या निवडणुका सुरू आहेत आपल्यासमोर, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका, त्या निवडणुकामध्ये काही दोन शब्द माझ्या मनातले तुम्हाला सांगावं म्हणून आज मी तुमच्यासमोर आलो आहे. मित्रांनो, राजकारणाच्या पातळीवरती होत राहते, पण आज आपल्या तालुक्यासमोर ज्या काही समस्या आहेत त्या मतदार म्हणून तुम्हाला आणि आपणाला माहीत आहे, आपण ते भोगतो आहोत. पण हीच वेळ आहे, वेशीमध्ये घोडं अडवलं पाहिजे, नवरदेवाचा शेत म्हण आहे ग्रामीण भागामध्ये. तर ही जी निवडणूक म्हणजे एक प्रकारचं लगीनच आहे. उमेदवार आलेला आहे, नवरदेव आलेला आहे, पण त्याचं वेशीत घोडं अडवायचं आपण शिकलं पाहिजे. कारण उमेदवार गोड बोलून मोकळे होतात, मतं द्या म्हणतात, मतं घेतात, निघून जातात आणि पुन्हा काहीच करत नाहीत. अशा प्रकारचे अनुभव आपणाला बरे वाईट, सर्वांचेच नाही, काही चांगले सुद्धा अनुभव, चांगल्या उमेदवारांचे सुद्धा आपणाला अनुभव आले. पण ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला महत्त्व का, तर आपली लोकशाही, राजेशाही गेली आणि लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी दिलेल्या मतावरती राजा निवडून येते आणि म्हणून तुमचं एक मत हे अमूल्य आहे. त्याला हजारो कोटी रुपये दिले तरी त्या मताची किंमत नाही, एवढं महत्त्वाचं मत आहे. ते मत दारूमध्ये, पटण्यामध्ये किंवा 100-500 हजाराच्या नोटामध्ये देणं म्हणजे आपल्या पायावरती आपण धोंडा आणून घेणं आहे. आणि लोकशाहीला हा काळिंब आहे. ही लोकशाही आपण टिकवायची असेल तर आपलं सुजाण मतदाराचं मत हे योग्य उमेदवाराला दिलं पाहिजे, काम करणाऱ्या उमेदवाराला दिलं पाहिजे, चांगल्या विचाराच्या उमेदवाराला दिलं पाहिजे आणि ते आपल्या हातामध्ये आहे. आज कुणीही लुंगेसुंगे येणार, अपक्ष उमेदवार म्हणणार, ह्या पक्षाचे उमेदवार, त्या पक्षाचे उमेदवार म्हणणार, गळ्यात तुमच्या रुमाल टाकतील, तुम्हाला हात जोडतील, पाया पडतील, पण याच्यामध्ये अडकायचं नाही. आपण आपला विचार करायचा, आपल्या हिताचा विचार करायचा, आपल्या गावाचा विचार करायचा, आपल्या लेकराबाळाचा विचार करायचा आणि त्यांना एक प्रश्न विचारायचा, आलेल्या उमेदवाराला जे मतं मागायला येत आहेत ना, त्यांना एक प्रश्न करायचा आहे की माझ्या गावासाठी तुम्ही काय केलं. हा पहिला प्रश्न. का प्रश्न विचारायचा, तर आज आपल्या गावातले जे प्रश्न आहेत, रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, हागणदारीचे प्रश्न आहे, वर्षानुवर्ष या प्रश्नावरती व्यवस्थितपणे काम केले गेलेलं नाही. आणि म्हणून आपण माझ्या गावासाठी तुम्ही काय करणार आहात, जनतेसाठी तुम्ही काय करणार आहे, हा प्रश्न त्याला विचारला पाहिजे. आणि त्यानंतर त्याला विचारलं पाहिजे, बाबा आमच्या मंगळवेढा तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचं काय झालं, आमच्या गावातल्या रस्त्यांचं काय झालं, आमच्या गावातल्या बेरोजगारांचं काय झालं, आमच्या गावातले जे अनेक प्रश्न आहेत, गटाराचे प्रश्न आहेत, धुळीचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, याचं काय झालं, तुम्ही काय करणार आहात हे आम्हाला सांगा. आणि आम्हाला तुमचं मत पटलं आणि तुम्ही करण्याचा तुमच्यावर विश्वास बसला तर आम्ही तुम्हाला मतदान करू, नसेल तर तुमच्या पैसा पाण्याला आम्ही भुलणार नाही. अशा प्रकारची भूमिका स्पष्टपणे आपण सुजाण मतदार म्हणून आपण घेतली पाहिजे. तालुक्यातल्या पाण्याच्या प्रश्नावरती जर काम बघितलं आपण, अनेक नेते आहेत, पण या प्रश्नावरती समाधान अवताडे यांनी जे काम केलेलं आहे ते काम जवळजवळ 72,000 कोटीची काहीतरी, ती मला नक्की आकडा माहिती, 7,000 कोटीची योजना मंगळवेढ्यासाठी आणणारा हा 720 कोटीची, 720 कोटीची ती योजना मंगळवेढा तालुक्यामध्ये आणणारा हा माणूस आहे. आणि आज तो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हृदयातला काहीच आहे. एवढंच नव्हे तर विधानसभेच्या तालिका सभापती पदावरती त्यांना स्थान मिळालेलं आहे. एवढा पॉवरफुल माणूस, आपला भूमीचा सुपुत्र, त्यांनी आपल्या पाण्याच्या प्रश्नावरती 700 कोटी रुपयाची योजना मंजूर केली. आता ती मंजूर केलेली योजना, त्याची अंमलबजावणी आणि त्या योजनेतून आपल्याला तालुक्याला पाणी मिळण्याची जबाबदारी, याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून समाधान अवताडे यांच्या विकासाच्या भूमिकेला आणि त्यांनी जे विश्वास निर्माण केलेला आहे कामातून, आपल्या कामाच्या बाबतीत, त्या भूमिकेला आपण मतदान द्यावं, त्यांच्या उमेदवाराला मतदान द्यावं.
कोणत्या पक्षाला मतं द्या, कोणत्या पक्षाला देऊ नका हे म्हणणार नाही. पण समाधान आवताडे या आपल्या भूमिपुत्रानं खूप चांगलं काम आपल्या तालुक्यासाठी केलेलं आहे. त्यांनी चांगल्या प्रकारचे रस्ते 100 बेडचं 100 बेडचं हॉस्पिटल मंगळवेढा, मंगळवेढ्याला त्यांनी मंजूर केलेलं आहे. अगदी निंबोनीला ग्रामीण रुग्णालय, निंबोनीला ग्रामीण रुग्णालय आहे. आणि आणखी वेगवेगळ्या विकासाच्या योजना माझ्या गावच्या कचरेवाडीमध्ये तर त्यांनी इतकी विकासाची कामे केलेली आहेत की एवढं विकासाचं काम कुठेच झालं नाही. आमच्या आरोग्य उपकेंद्र आमच्या कचरेवाडीला त्यांनी निर्माण केलेलं आहे. स्वतंत्र ग्रामपंचायतीचं ऑफिस आम्हाला सचिवालय त्यांनी निर्माण करून आता ते पूर्णत्वास येत आहे. अगदी टोलेजंग अशा प्रकारचं काम जवळजवळ सर्वाधिक निधी जर कुठल्या गावाला असेल तर तो आमच्या कचरेवाडीला त्यांनी दिलेला आहे. पण त्याचं एक कारणही आहे, ते असं आहे की आम्ही सर्वजण, मी असो, रंगा काळुंके असो, आमचे सरपंच कोकण असो, आम्ही सातत्यानं 2 दिवसाला 4 दिवसाला जाऊन त्या कामाच्या मागे लागणार आणि आमदाराच्या मागे लागणार. त्यांना आपण सर्वजण मिळून त्या आमदाराच्या मागे जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत ती कामं होत नाही. एवढ्या मोठ्या घराण्यामध्ये एवढ्या मोठ्या मोठा काम, त्यांना खूप मोठा त्यांचा धंद्याचा मोठा त्यांच्यासमोर प्रश्न असतो. येणारे भेटणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे येत जात असतात. तर त्याच्यामधून जरा चिकाटी लावून आपण आपल्या कामाचा पाठपुरावा सतत आम्ही केला म्हणून ते आम्हाला मिळालं. जसं माझी विनंती आहे, आपण सुद्धा तसं करा. त्याचबरोबर ते आपल्या तालुक्याचे जे अनेक प्रश्न आहेत, आरोग्याचे असो, रस्त्याचे प्रश्न असो, त्याचबरोबर ती बेरोजगारांचे प्रश्न असो, तर या सगळ्या प्रश्नावरती समाधान आवताडे यांनी चांगल्या प्रकारे बेधडक आणि सर्वस्वानं तयारी करून त्या कामाला ते धावतात आणि त्या कामाचा पाठपुरावा करतात. अशा प्रकारचं हे नेतृत्व आहे. त्यामुळे मी समाधान आवताडे यांना अखिल भारतीय भटके जाती संघाच्या वतीनं मी पाठिंबा दिलेला आहे. आमचे तालुक्याचे अध्यक्ष मारुती शिंदे असो, भैरू भोसले असो, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही पाठिंबा दिला. निंबोणीला काही दिवसापूर्वी आम्ही कार्यक्रम घेतला. त्याच्यामध्ये सर्व बैठकी, तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मंगळवेढा मतदारसंघातील 4 गट आणि 8 गण या सर्व यामधून जे उमेदवार आहेत समाधान आवताडे साहेबांचे, त्यांनी दिलेले जे उमेदवार आहेत त्यांना विजयी करावं अशा प्रकारची कळकळीचे आवाहन यापूर्वी आम्ही केलेले आहे. आणि आजच्या मंगळवेढा नगरी न्यूजच्या माध्यमातून हे मी आवाहन करतो आहे की समाधान आवताडे यांचे हात बळकट करा आणि त्यांच्यातून विविध योजनांचा लाभ घ्या. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या उमेदवारांना मतं देऊन त्यांचे उमेदवार विजयी करून त्यांचे हात बळकट करा अशा प्रकारचं आवाहन मी करतो. पण मित्रांनो, जरा थांबा. तुमच्या गावात एखादी योजना आली, त्या योजनेची अंमलबजावणी एखादा कंत्राटदार करत असतो, कॉन्ट्रॅक्टर करत असतो. त्या कॉन्ट्रॅक्टरचं चूक असो किंवा नसो, पण दक्ष राहून त्या योजनेची अंमलबजावणी करणं, त्या अंमलबजावणी होत नसेल तर का होत नाही याच्या संदर्भात दक्ष राहून काम करणं ही सुद्धा तुमच्या माझ्या नागरिकांची जबाबदारी आहे. आपले काय प्रश्न आहेत आपल्या प्रतिनिधीला, आपल्या आमदाराला, आपल्या जिल्हा परिषद सदस्याला, आपल्या पंचायत समिती गणाच्या सदस्याला तुम्ही सतत विचारले पाहिजे. हे प्रश्न जर विचारले नाही तर आपण जर जागरूकता दाखवली नाही तर त्यांच्यावर दबाव येत नाही आणि तेही सुस्त पडतात. आणि म्हणून ही आपली जबाबदारी आहे. मी तर आंदोलनातनं कार्यकर्ता आहे. मी आपल्याला सांगेन की सतत आपल्या प्रश्नावरती आपण संघर्षरत राहिलं पाहिजे, पेटून उठलं पाहिजे, सत्तेला प्रश्न विचारले पाहिजेत, आपल्या आमदाराला प्रश्न विचारले पाहिजेत, आपल्या उमेदवाराला प्रश्न विचारले पाहिजेत आणि आपली कामं आपण करून घेतली पाहिजेत. अशा प्रकारची एक प्रामाणिक भूमिका माझी आहे आणि त्या प्रकारचं निवेदन देण्यासाठी मी आज आपल्यासमोर उभा आहे. थँक्यू, धन्यवाद, नमस्कार.